पनवेल येथील तक्का परिसरात असलेल्या पंचमुखी हनुमान मंदिरात दरवर्षीप्रमाणे यावर्षीही हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. पंचक्रोशीतील भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. शनिवारी पहाटेपासूनच मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा, रामायण पारायण, कीर्तन आणि महाप्रसादाचे आयोजन यावेळी करण्यात आले होते. या कार्यक्रमांना भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पंचमुखी हनुमान मंदिरात भाविकांनी मोठ्या भक्तिभावाने दर्शन घेतले. मंदिराला आकर्षक फुलांनी सजवण्यात आले होते. हनुमान जयंती निमित्त संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारलेला होता. मंदिरातील कार्यक्रमांविषयी अशोक गिल्डा यांनी अधिक माहिती दिली आहे. श्री बालाजी व पंचमुखी मारुती देवस्थान ट्रस्टतर्फे दरवर्षी हा जन्मोत्सव, श्री हनुमानजीचा जन्मोत्सव मोठ्या थाटामाटात सर्व भक्तांच्या सहकार्याने अतिशय आनंदाने आणि मोठ्या प्रमाणात उत्सव मनवला जातो. या उत्सवामध्ये 3 दिवसाचं होम हवन, विविध कार्यक्रम, मांगलिक कार्यक्रम होतात. त्या कार्यक्रमामध्ये सर्व भक्तगण हिरिरीने भाग घेतात. आज या जन्मोत्सवाच्या निमित्ताने संध्याकाळी 5:30 वाजता रथयात्रेचं आयोजन केलेलं आहे. ही रथयात्रा श्री बालाजी मंदिरामध्ये जाऊन पुन्हा इथे पंचमुखी हनुमानजी मंदिरामध्ये येईल. या रथाचं आयोजन करण्यामागे हेतू एकच, श्री प्रभू रामचंद्रांचं आणि हनुमानजींचं यांचं दोघांचं गळा भेट व्हावी, ही भेट व्हावी, ही या रथयात्रेचं आयोजनचं मुख्य हेतू आहे. सर्व भक्तांना मी धन्यवाद देतो की त्यांच्या सहकार्यामुळे हा असा मोठा उत्सव पार पडतो. हा जो उत्सव आहे, हा मंदिर आहे, हे अतिशय जागृत देवस्थान आहे. हे 300 वर्ष जुनं देवस्थान आहे. या मंदिराची एक महिमा आहे की येथे कुठलाही बोललेला नवस हा भक्तांना अवश्य पावतो. आणि या भक्तांच्या सर्व सहकार्यामुळे आणि ट्रस्टच्या अतिशय चांगल्या आयोजनामुळे हे सर्व कार्यक्रम उपक्रम येथे चांगल्या रीतीने पार पडतात.